स्वागत आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतचा मेगा ओपिनियन पोल 2024 लोकसभा निवडणुकींच्या पूर्वी हा केलेला पोल आहे, ज्याच्यामध्ये विशाल आपण सांगितलं की अनेकदा की सगळ्यात मोठा सॅम्पलिंग सर्वे आहे आणि आता आपल्या समोर जे पोल्स येत आहेत ते येत आहेत केरळ राज्याचे. आपण ते आपल्या स्क्रीनवरती पाहतो आहोत. केरळमध्ये 20 जागा आहेत आणि या 20 जागांमधलं सॅम्पलिंग जे आहे तर आपण 20च्या 20 म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण याचं सॅम्पलिंग केलेलं आहे आणि तिथे जवळपास 4366 लोकांशी चर्चा केलेली आहे. आणि केरळमधल्या जे पोल येत आहेत त्यानुसार एनडीएला 2 जागा मिळत आहेत, इंडिया आघाडीला 14 जागा मिळत आहेत, तर एलडीएफला 4 जागा मिळत आहेत. आणि त्याचबरोबर 2014ची वस्तुस्थिती नेमकी काय होती आपण त्याच्यावरती एक नजर टाकूयात. आपल्या मागच्या मेगा स्क्रीनवरती आपल्याला हे आकडे दिसत आहेत. यामध्ये जर आपण बघितलं 2014 मध्ये केरळमध्ये लोकसभेच्या जागेच्या संदर्भात काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या, MULला 2, त्याचबरोबर RSPला जर आपण लक्षात घेतलं 1, KCMला 1, CPIला 1 आणि इतरमध्ये 7 मंडळी होती. आणि आता 2019च्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं ती जी आकडेवारी समोर येताना दिसते यामध्ये केरळमध्ये काँग्रेसला 15, IUMLला 2, RSPला 1, KCMला 1 आणि CPMला 1. आता इथं तरी तुम्ही म्हणू शकत नाही आनंद गाडगीजी की सर्वे जो आहे तो मला काही इथं तुम्ही आशादायी आहात. याचं आशादायी आणि याचं उत्तर म्हणजे राहुलजी गांधींनी वायनाड निवडल्यानंतर तिथे परिस्थिती बदललेली आहे. बरं, एका जागेमुळे ओव्हरऑल म्हणजे पूर्वी तुम्ही दाखवलं ना 2014ला 8 होते, आता किती झाले? 2019ला 15 झाले, 14 वाढली ना. त्यांनी वायनाड रोडनं कॉन्टेस्ट केल्यावर वाढली. वायनाड आता परत एक जागा याच्यात कमी दाखवते. याच्यात पूर्ण इंडिया आघाडीची आपण जी चर्चा करतो इंडिया आघाडीला 14 जागा मिळतात. ठीक आहे, रस्सीखेच आहे. केरळ अनेक वर्षांपासून माझ्या दृष्टीने आता यांचं काय मत आहे, माझ्या दृष्टीने हा ट्रेंड थोडासा मला काळजीपूर्वक वाटतोय. याचं का कसा तर दक्षिणेमध्ये म्हणजे कोण जिंकतं, भाजप जिंकली, काँग्रेस जिंकली, भाजप हरली, काँग्रेसचा नंतरचा मुद्दा आहे. दक्षिणेमध्ये अँटी BJP वातावरण आहे. उत्तरेमध्ये आत्ताचं चित्र जे वर्तमानपत्रात येत आहे त्याप्रमाणे BJPला थोडं फेवरेबल दाखवत आहे. पण हा ट्रेंड म्हणजे क्लिअर कट देशाची डिव्हिजन होणं हे भविष्याच्या दृष्टीने मला धोकादायक आणि काळजीदायक वाटतंय. विश्वास पाठकजी, हे बघ, केरळमध्ये NDAला 2 दाखवतात आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि NDA याचा एक चंचू प्रवेश होत आहे. आमचे 2 केंद्रीय राज्यमंत्री आज मैदानात उतरलेले आहेत. एक चंद्रशेखर जे ITचे मिनिस्टर होते आणि मुरलीधरन हे देखील उभे राहतात. त्यामुळे 2 पेक्षा जास्त देखील त्या जागा होऊ शकतात. आणि भारतीय जनता पक्ष जेव्हा प्रवेश करतो त्याच्यानंतरची इलेक्शन काय असतात 2029चे हे आपण बघू शकतो. देशाने मंगळयान यशस्वी करून दाखवलेलं होतं, फक्त आता भाजपचं दक्षिणयान कधी आता मला एक मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला की मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचं मतदान तिथे निर्णायक आहे, ते का भाजपच्या बाजूने येताना दिसत नाही? आणि याला जोडून एक प्रश्न की भाजपने आता जी पहिली यादी जाहीर केलेली आहे त्या पहिल्या यादीतनं त्यांनी अब्दुल सलाम या निवृत्त कुलगुरूंना तिकीट दिलेलं आहे भाजपने. बघा, आता मुस्लिम बांधव आम्हाला मत का देणार? मुस्लिम महिला आमच्यासोबत ऑलरेडी एक ट्रिपल तलाकच्या माध्यमातून आम्ही मोठा बदल त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला आहे. दुसरं, आज मुस्लिम समाज किंवा प्रत्येक समाजाला हे कळलेलं आहे की मोदीजींचं नल से जल ही जी योजना आहे ही धर्मजात बघत नाही, उजाला धर्मजात बघत नाही. गावागावांमध्ये वीज जाते, DBTचे जेव्हा पैसे जातात 100चे 100 जातात, 15 जात नाही. ते मुसलमान की हिंदू बघत नाही, हे त्याच्या खात्यात जातात. त्यामुळे हा सगळा वर्ग आमच्यासोबत यायला सुरुवात झालेली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा फरक पडेल, नक्कीच पडेल. कारण ते आता लोकांना कळून चुकलेलं आहे की हा जो कायदा आहे हा देणार आहे, घेणारा नाही. पण म्हणजे तो काँग्रेसला धक्का देणारा असेल का अनंतराव गाडगीजी? केरळमध्ये काही फरक पडत नाहीये, काहीच नाही. कारण कसं आहे की ह्यांच्या मूळ तत्वच आहे की हिंदू राष्ट्र, प्रो हिंदू ॲटिट्यूड यांची. आणि ही सगळी कल्पना मांडून तुम्ही कसं काय इतर कम्युनिटीजकडनं एक्सपेक्ट करता की त्यांनी काहीतरी आम्हाला मतदान करावं? आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की यांचा फायनल शेवटचा अजेंडा हिंदू धर्म किंवा हिंदू राष्ट्र या दृष्टीने जाणार आहे. मला एकच प्रश्न विचारायचा अनंतरावांना की समजा असे निकाल आले तर तुम्हाला केरळमध्ये EVM मशीन बद्दल काही बोलायचं आहे का? माझं EVM मशीनच्या बद्दल फार वेगळं मत आहे. त्यामुळे मी कधी तुम्ही विचारा कुठल्याही चॅनलवर मी स्वतः EVMच्या विरोधात बोललेलं नाहीये. EVMचं सॉफ्टवेअर हे डाऊटफुल असू शकतं, असे
तज्ज्ञ IT मी काय IT तज्ज्ञ नाही आहे, पण IT सेक्टरमधले तज्ज्ञ असं म्हणतायत, मी कधीही EVM वर म्हटलेलं नाही की EVM मुळे भाजप जिंकली. वैयक्तिक माझा तुमचा- स्वभाव असा आहे की लढवई आहे मी, मैदानातून उतरा आणि लढा, हरकत नाही. बर चला आता केरळ नंतर आपल्यासमोर दुसऱ्या राज्याचे जे पोल येत आहेत ते येत आहेत मध्य प्रदेशचे. मध्य प्रदेशची विधानसभा प्रचंड गाजलेली होती आणि आता मध्य प्रदेशची लोकसभा नेमकी काय असणार आहेत हे आपण बघतो. 29 जागांचे इथले निकाल आहेत. लोकसभा मतदारसंघांची चर्चा आहे आणि प्री पोल जे दिसत आहेत त्यानुसार 29 पैकी 28 जागा भाजपाला दिसत आहेत, एनडीएला दिसत आहेत. 1 जागा इंडियाला दिसते आहे, इंडिया आघाडीला. इतर तर 0 आहेत. म्हणजे सध्याच्या चित्रांमध्ये क्लिअर कट क्लीन स्वीप मध्य प्रदेशमध्ये भाजपला दिसते आहे. आणि नेमके 2014चे आकडे काय होते विशाल, त्याच्यावरती आपण एकदा त्यावर आपण एक नजर नजर टाकूयात. 2014ची आकडेवारी जर आपण लक्षात घेतली यामध्ये, तर बघा मेगा ओपिनियन पोल जो आहे 2014च्या संदर्भात जी आकडेवारी आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 29 जागेपैकी 2 जागा काँग्रेसला आणि 27 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या होत्या. आणि 2019च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तीही आकडेवारी आपण जाणून घ्या, म्हणजे आपल्याला एकूण तुलना करता येऊ शकेल अशा सगळ्याच्यात. तर यामध्ये काँग्रेसला म्हणजे काँग्रेसची 1 जागा घटलेली आहे आणि भाजपची 1 जागा जी आहे ती वाढल्याचं आपण बघतोय. भाजपला 28 जागा 2019 मध्ये मिळाल्या होत्या. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये क्लीन स्वीप तर भाजपला दिसतं आहे. मला विश्वासजी तुम्हाला विचारायचं आहे, विधानसभेच्या वेळेला प्रचंड वाद झालेले होते, मात्र हे वाद लोकसभेला दिसत नाहीयेत. जी काय तिथली भाकरी फिरवली गेलेली आहे याचा फायदा पक्षाला होताना दिसतोय का? नाही बघा, मध्य प्रदेशमध्ये काही वाद नव्हते आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की आम्ही 3/4 बहुमताने निवडून येणार विधानसभेमध्ये आणि आम्ही निवडून आलो. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे आम्ही नवीन मुख्यमंत्री आता दिलेले आहेत, तरुण आहेत आणि ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण झालं आहे त्याचा देखील लाभ हा नक्कीच होणार आहे. तुम्ही ही जी 1 जागा काँग्रेसला दाखवताय ती मोस्टली ती छिंदवाडाची, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी नागपूरचा आहे, नागपूर आणि छिंदवाडा आजूबाजूलाच अगदी आहे. जवळ आहे. ती देखील जागा ही भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे. त्यामुळे आमची टॅली ही 29 आउट ऑफ 29 अशी राहणार आहे. तुम्ही काही काँग्रेससाठी सोडणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. अनंतराव, जर आपल्याकडे जी माहिती मिळते आहे त्यानुसार सध्या काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये भगदाड पडलेला आहे. अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत. मग त्या जागा खऱ्या अर्थानं भाजपाच्या की त्या काँग्रेसमधनं भाजपामध्ये गेलेल्या भाजपच्या नेत्यांच्या? नाही, हे राजकारण निवडणूक आली की इकडनं तिकडे स्विचिंग ओव्हर, हे आयाराम गयाराम म्हणतात तसं ते चालूच राहणार आहेत. तेव्हा फारसा काही फरक पडेल मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला माझ्या पहिल्या दिवसापासून ही आकडेवारी गेल्या वेळची आहे, आत्ताची प्रेडिक्टेड आहे. आशेच्या आशे निकाल लागतील असं मला वाटत नाही. नेहमी त्याच्यामध्ये फरक हा होत राहणार आहे. पण मला एक सांगा अनंतराव गाडगिळजी, की मध्य प्रदेश सारखं राज्य, मोठं राज्य आहे, काँग्रेसची एक वेळ तिथे एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सत्ता राहिलेली आहे, का आज ती काँग्रेसच्या हातात नाही? नेमकी काय कारण असू शकतात? नाही, असं तिथे काय सगळी कारणं झाली ते मी म्हटलं तसं की मी प्रत्येक राज्याचा असा काही डीप अभ्यास केलेला नाही आहे, जसं बिहारचं होतं. त्यामुळे सांगणं मला आत्ता अवघड आहे. पण दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं, नाही, कसं आहे की काही मी तुम्हाला म्हटलं, आता अशोकराव चव्हाण सुद्धा सोडून गेले. काही ठिकाणी काही दबावाखाली आमच्या लोकांनी सोडलेलं आहे. सिंधिया दबावाखाली गेले. काही लोकांनी, मी म्हणतोय, मी नावं घेत नाहीये, हां, काही लोकांनी कुठल्या तरी दबावाखाली काँग्रेस सोडली. पण सिंधियांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडलीच नाही ना. काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ किंवा दुसरीकडे काहीतरी आम्हाला दिसतंय म्हणून सोडलेले. हे राजकारणात ते चालूच राहतं. प्रत्येक हल्लीचं म्हणजे आमच्यासारखे फार थोडे राहिलेत प्रत्येक पक्षामध्ये की बाबा आम्हाला काही मिळो न मिळो आम्ही आमच्या पक्षाची. अनंतराव, मगाशी मी ब्रेकच्या आधी तुम्हाला मी एक- एक कमिटमेंट केली मुद्दा होती, आहे. तुमचे तुषार, काही मुद्दे एकच जे मुद्दा होते. आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावर आहे. तुम्ही घराणेशाहीच्या मुद्द्याला घेऊन मोदी वारंवार बोलताना दिसताय आणि तुम्ही ते नाकारताय. कमलनाथांनी स्वतःच्या मुलाकरता लोकसभेचं तिकीट घेतलंय मध्य प्रदेशमध्ये. अहो, घराणेशाही काही कोणामध्ये नाहीये, ह्यांची काही नावं मी कमी सांगू का? मुद्दा तो नाही. आमचा उलट नेहमी मुद्दा आहे की उलट तुम्ही मला सांगा, क्रिकेटियरचा मुलगा क्रिकेटियर झाला कोणी बोलत नाही, सिनेमा नटाचा मुलगा किंवा मुलगी सिनेमात आली कोणी बोलत नाही, आणि राजकीय नेत्याचा मुलगा राजकारणात आल्यावर मात्र टीकेची झोड उठते. उलट राजकारणातल्या यांना उद्या अगदी जरी म्हणजे माझ्या वडिलांनी कुठे मला दिलं, मला त्या काळामध्ये तिकीट द्यायचं ठरलं असताना, 1 मिनिट, माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत मी पुण्याचा खासदार किंवा मंत्री आहे तोपर्यंत माझ्या मुलाला पक्षात पद द्या, पण त्याला खासदारकी आमदारकी द्यायची नाही.
पाळलं ना आम्ही. पण मग हाच कित्ता बाकीचे नेते का नाही गिरवत? नाही असं आहे की काही वेळेला तिथे राजकीय परिस्थिती अशी बदल होत असते की कदाचित ती व्यक्ती निवडून येणार असेल म्हणूनही त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. पण आमची भूमिका अशीच आहे, मिळो न मिळो आम्ही पक्षाशी निगडीत आहोत. आम्हाला उद्या तिकडे काहीतरी ग्रास इज ग्रीन ऑन दी अदर साईड म्हणतात, तसं दिसलं म्हणून आम्ही जाणार नाही. अनंतराव, मगाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चर्चा केली होती, मी म्हणालो होतो का तुम्हाला वेळ देतो. मुळातच ज्या ज्या वेळेला पराभव होतो भाजपा तो पराभव स्वीकारतो आणि भाजपा त्याच्यावरती म्हणतं की आम्ही आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू. मात्र काँग्रेसकडनं असं आत्मचिंतन आत्मपरीक्षण झालेलं आम्हाला तरी बाहेर नाही दिसलं आणि पक्षानं त्यातनं काही धडा घेतलेला आहे हे सुद्धा दिसलं नाही. पक्षाला गरज आहे. चिंतन आहे का चॅनलवर लाईव्ह करायचं नसतं. अहो, तरी पण ना, पण त्याचं रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे ना. रामभाऊ मागे प्रबोधित येऊ शकतात. अनेक वेळा काँग्रेसमध्ये झालेले. पचमढीला काय झालं होतं? पचमढीला मोठं अधिवेशन पचमढीला झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये बोर्डीला झालेलं आहे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की काँग्रेसने शिबिर असेल, आत्मचिंतन असेल ह्या घेतलेल्या आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतलेले त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन